उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा, जेवताना जर ताटात थोडं जरी लोणचं असेल ना, तर जेवण जास्त जातं. पण एकाच प्रकारचं लोणचं करण्यापेक्षा जर मिक्स लोणचं असेल, तर ते मुरल्यावर त्याची आंबट, गोड, तिखट, तुरट चव म्हणजे अफलातूनच. हे मिक्स लोणचं करताना त्यामध्ये मोठं मीठ व थोडीशी साखर घातली की ते मुरतंसुद्धा चांगलं आणि टिकतंही जास्त दिवस. त्यामध्ये 1 चमचा हळद आणि तुमच्या चवीनुसार तिखट घालून त्याला चांगलं हातानं मिक्स करायचं. अजिबात चमच्याचा वापर करायचा नाही. मिक्स चांगलं करून झाल्यानंतर त्याला अर्ध्या ते 1 तासाचं पाणी सुट्टे झाकून ठेवायचं. फोडी मुरल्यानंतर एका तडका पात्रामध्ये तेल गरम करून गॅस बंद करायचा. त्यामध्ये 2 चमचे हिंग व 2 चमचे मोहरी डाळ तेलात टाकून सतत हलवायची आणि गरम असतानाच फोडीत मिक्स करायचं आणि मुरून द्यायचं लोणचं. कारण की जेवढं मुरल तेवढं छान लागतं लोणचं. आणि हे चमचमीत लोणचं तुम्ही 1-2 महिन्यासाठी छान फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता किंवा